दिनांक 30 जुलै 2025 रोजी रात्री सुमारे 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहरातील साईप्रभा नगर येथे राहणाऱ्या वंदना दिनेश पवार यांच्या घरात 4 अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश करून मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 1,51,777 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी वंदना पवार यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कसून गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी प्रसाद भारत पांडव वय 25 राहणार वेळूर तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर यास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली। त्यात आशिष राजाराम भोसले वय 19 राहणार अहिल्यानगर, ऋषिकेश नवनाथ धाकतोडे वय 23 राहणार नेवासा, शिवम उर्फ पवन रमेश भालेराव वय 21 राहणार खडकी तालुका कोपरगाव। पोलिसांनी या चौघांना दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले। आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांनी चोरीचे दागिने सावेडी परिसरातील एका दुकानदाराकडे विकल्याचेही उघड झाले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, संदीप सोने, संजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल महेश फड, गणेश काकडे आणि श्रीकांत कुऱ्हाडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।